चंडिकेश्वर यांची कथा भगवान शिवांच्या परमभक्तीची आहे. त्यांचे मूळ नाव विचार शर्मा असे होते. ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले. लहानपणापासूनच त्यांना गायी व भगवान शिव यांच्याविषयी प्रचंड प्रेम होते. गावातील गायी चरण्यास नेत असताना ते वाळूची शिवपिंड तयार करून मनोभावे पूजा करत व गायीचे दूध त्या पिंडीवर अर्पण करत असत. एके दिवशी त्यांच्या वडिलांनी हे पाहिले आणि रागाने दूध वाया घालवतो आहे असे समजून त्यांनी शिवपिंड लाथ मारून पाडली. हे पाहून विचार शर्मा यांना खूप दुःख झाले. त्यांनी रागाच्या भरात हातातील काठीने वडिलांच्या पायावर प्रहार केला. तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती प्रकट झाले. भगवान शिवांनी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना चंडिकेश्वर हे नाव दिले व कैलासावर स्थान दिले. चंडिकेश्वर हे भगवान शिवांचे अत्यंत निष्ठावंत गण व भक्तांचे रक्षक मानले जातात. आज अनेक शिवमंदिरात चंडिकेश्वराची मूर्ती असते. शिवपूजेनंतर भक्त त्यांना नमस्कार करतात, कारण ते शिवभक्ताचे रक्षक मानले जातात. दक्षिण भारतातील प्रत्येक मोठ्या शिवमंदिरात त्यांची मूर्ती मुख्य गर्भगृहात बाजूला असते. अशी मान्यता आहे की मंदिरातील पूजा, नैवेद्य व दान यांची नोंद चंडिकेश्वर स्वतः करतात. म्हणून शिवदर्शनानंतर भक्त त्यांच्यासमोर टाळ्या वाजवून नमस्कार करतात. याचा अर्थ आम्ही काही चोरलेले नाही असा मानला जातो. तामिळनाडूतील चंडिकेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. येथे प्राचीन द्रविड शैलीतील सुंदर शिल्पकाम पाहायला मिळते. येथे प्रार्थना केल्यास घरातील कलह शांत होतो व संपत्तीचे रक्षण होते. त्यामुळे हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे स्थान मानले जाते.